Hello friends, welcome back to my channel Share Market, Money Earning, English and Jokes. Hello friends, मी आहे यल्लप्पा महादेव वाघमारे. हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करून शेअर करा. माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओसाठी प्लीज बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण मी असेच शेअर मार्केट्स, मनी अर्निंग्स, बिझनेस आयडियाज, इंग्लिश अँड जोक्स याविषयी यूजफुल असे कंटेंट्स घेऊन येतो. चला तर मित्रांनो, स्टार्ट करूया. इंग्लिश लोअर लेवल, मराठीत स्पष्टीकरण, SSC स्टँडर्ड 10th बोर्ड्स मॉडेल ॲक्टिव्हिटी, शीट नंबर 1 with model answers, part number 2, question number 2A, question number 2B as per new format with guidance, solution and marking scheme. Time 3 hours, total marks 80. हॅलो फ्रेंड्स, आपण पार्ट 1 मध्ये क्वेश्चन नंबर 1A, क्वेश्चन नंबर 1B याचा आपण अभ्यास केलेला आहे. नाव सेक्शन 2 टेक्स्चुअल पॅसेजेस. या प्रश्नात कोर्सबुकमधील कोणत्याही 2 गद्य पाठावरील साधारण 16 ते 18 ओळींचे 2 उतारे देऊन प्रत्येक उतार्यावर आधारित A1 to A5, B1 ते B5 अशा 2-2 गुणांच्या 5-5 ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातील. प्रत्येक ॲक्टिव्हिटीचे स्वरूप वेगळे असल्याने प्रत्येक ॲक्टिव्हिटीचे स्वरूप समजून घेतल्यास उत्तर लिहिणे सोपे जाते व चांगले गुण मिळवता येतात. रीड द फॉलोइंग पॅसेज and do the activities for 10 marks. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. वानराच्या पिलाला मी आमच्या परसबागेत घेऊन गेलो आणि त्याला कोंबड्याच्या खुराड्यामध्ये अलगदपणे झोपवले. His body was full of deep bite marks and scratch. त्याचे शरीर खोल जखमांनी आणि व्रणाने भरून गेले होते. Blood was oozing from some of the wounds. काही जखमांमधून रक्त ओघळत होते. The baby remained motionless. पिल्लू निश्चित पडले होते. My father provided first aid to clean the wounds and stop the bleeding. माझ्या वडिलांनी प्रथमोपचार करून त्याच्या जखमा स्वच्छ केल्या, त्यामुळे त्यातून रक्त व्हायचे थांबले. I was relieved to find out that the baby was breathing even though his breaths were shallow. पिल्लाचा श्वासोच्छवास मंदावलेला असला तरी तो चालू आहे हे पाहून मला हायसे वाटले. Splashes of cold water made the baby stir and after a few shaky attempts he sat up. पाण्याचे हबकारे मारल्यावर पिल्लाला शुद्ध आली आणि धडपडत प्रयत्न करून ते कसेबसे उठून बसले. He was in state of shock and started trembling like a leaf in the wind. ते भेदरलेले पिल्लू वाऱ्यामुळे हलणाऱ्या एखाद्या पानासारखे थरथरत होते. His 2 little twinkling eyes welled up with tears and he started to sob with a muffled cry
just like a human child would after experiencing trauma. त्याचे दोन चिमुकले लुकलुकते डोळे पाण्याने डबडबले आणि दबक्या आवाजात हुंदके देऊन ते रडू लागले, अगदी धसका बसलेल्या एखाद्या माणसाच्या लहान मुलाप्रमाणे. I offered him a peeled banana which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. मी सोलून दिलेले केळे त्याने थरथरत्या हाताने घेतले आणि बिचकत ते खाऊ लागले. My attention was fixed on the revival of the baby langur. वानराच्या पिलाच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी याकडे माझे सर्व लक्ष लागले होते. I had an uncanny feeling of being watched. त्याचवेळी आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे अशी विचित्र जाणीव मला झाली. I turned away from the coop and looked up. There sat the mother langur on our kitchen roof, watching every move I made. खोराड्यातून मागे वळून मी वर पाहिले तर आई वानरी आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर बसून माझी प्रत्येक हालचाल निरखत होती. She simply sat there quietly as if convinced that no harm was being done to her child. जणू काही आपले पिल्लू सुरक्षित आहे याची खात्री पटल्यामुळे ती शांत बसून होती. Now see question number A1. Complete the following sentences. Tip: simple factual activities या साध्या घटनावर आधारित असतील. या कृतींची उत्तरे उतार्यात सहज मिळतात, ज्यामध्ये ट्रू और फॉल्स, राइट और रॉन्ग, ॲग्री और डिसॲग्री, पुट करेक्ट साइन और रॉन्ग साइन, fill in the blanks, complete the sentences, name the following, answer in 1 to 2 words, who said to whom, choose the correct alternatives, complete the web, chart, टेबल डायग्राम इत्यादी प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातील. Now see the question, complete the following sentences. The writer offered the baby langur. Answer: the writer offered the baby langur a peeled banana. Next, the baby langur was in state of. The baby langur was in a state of shock. The mother langur was sitting on their. The mother langur was sitting on their kitchen roof. Splashes of cold water made the baby. Splashes of cold water made the baby stir. Hello friends, A1 a simple factual question या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला पॅसेजमध्ये सहज मिळते. जसे की A1 फर्स्ट सेंटेन्स, द रायटर ऑफ द बेबी लंगूर ए पील्ड बनाना. हे वाक्य जे आहे दुसऱ्या पॅसेजमध्ये शेवटी आहे बघा, शेवटचं वाक्य तिथे हे वाक्य आहे. त्यानंतर द बेबी लंगूर वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक, हे जे वाक्य आहे हे पण वाक्य दुसऱ्या पॅसेजमध्ये आहे. मधल्या पॅसेजमध्ये दुसरे जे वाक्य आहे त्यामध्ये हे वाक्य आहे. द मदर लंगूर वॉज सिटिंग ऑन देअर किचन रूफ, हे शेवटच्या पॅसेजमध्ये आहे बघा. तिथे सेकंड लास्ट सेंटेन्समध्ये शेवटच्या पॅसेजमध्ये आहे. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर, दुसऱ्या पॅसेजमध्ये आहे. दुसऱ्या पॅसेज जे सुरुवातीचं वाक्य आहे ते हेच वाक्य आहे. तर अशा प्रकारे सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चनची उत्तर आहेत पॅसेजमध्ये सहजपणे तुम्हाला मिळतात. नेक्स्ट A2, अरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स ॲज पर देअर सिक्वेन्स. टिप: आकलनावर आधारित कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये काही ॲक्टिव्हिटीची उत्तरे 4 ते 5 वाक्यात
तर काहींची उत्तरे 1 ते 2 शब्दात अपेक्षित असतील. साधारणतः या कृतींची उत्तरे उताराच्या वेगवेगळ्या भागातून मिळतात. त्यामुळे ॲक्टिव्हिटीचे स्वरूप लक्षात घेऊन उत्तरे लिहायची असते. यामध्ये पुढील प्रकारापैकी एखादी किंवा 1-2 ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातील. आन्सर इन 3 to 4 sentences. Describe, narrate, arrange the following sentences as per their occurrence in the passage. WH question. Agree or disagree with reason. Who said to whom and when. Complete the following. Reason. Find the proof. Complete the web, chart, table, diagram, etc. See the question. Arrange the following events as per their sequence. खालील घटना ज्या क्रमाने घडलेल्या आहेत त्या क्रमाने लिहायच्या आहेत. Now see next page. So here there is model answer. या A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन म्हणतात आणि या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला या पॅसेजच्या विविध भागामध्ये मिळतात. जसे की हा क्रम सीधा आन्सर्स. पहिला जे प्रश्न आहेत प्रश्नातील घटना बघा. रायटर्स फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स. आफ्टर ए फ्यू शेकी अटेम्प्ट्स द बेबी लंगूर सॅट अप. द रायटर टर्न अवे फ्रॉम द कूप. द रायटर टूक द बेबी लंगूर टू देअर बॅकयार्ड. यामध्ये सर्वात पहिली जी घटना घडलेली आहे ती म्हणजे द रायटर टूक द बेबी लंगूर टू देअर बॅकयार्ड. हे जे आहे हे पहिल्या पॅसेजच्या पहिल्या वाक्यामध्ये आहे पहिली घटना. रायटर्स फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स. हे जे वाक्य आहे हे वाक्य पहिल्याच पॅसेजमध्ये आहे बघा. त्यानंतर घडलेली घटना. नंतर आफ्टर ए फ्यू शेकी अटेम्प्ट्स द बेबी लंगूर सॅट अप. हे सुद्धा हे वाक्य दुसऱ्या पॅसेजमध्ये आहे सुरुवातीला. नेक्स्ट द रायटर टर्न अवे फ्रॉम द कूप. हे वाक्य तिसऱ्या पॅसेजमध्ये आहे. अशा प्रकारे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चनची उत्तरे पॅसेजमध्ये मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन A3. मॅच द सिनोनिम्स. टिप. ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी मध्ये इंग्रजी विषयाच्या शब्दसंपत्तीचे ज्ञान तपासण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये पुढील प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजपैकी काही विचारल्या जातील. फाइंड आउट सिमिलर वर्ड्स सिनोनिम्स विच मीन मॅच द वर्ड्स विथ देअर सिमिलर मिनिंग. चूज करेक्ट सिमिलर वर्ड फ्रॉम द गिवन वर्ड्स MCQ. फाइंड आउट अपोजिट वर्ड्स antonyms which mean match the words with their opposite meaning. Choose correct opposite word from the given words MCQ. Find out nouns, adjectives, verbs, adverbs, present participles, infinitives, describing words or classification of the same. Arrange the given words in alphabetical order. Words according to the dictionary entries. Hidden words, jumbled words, complete word grid, puzzle, quiz, cross out, pick out, odd man, word register. Use words, phrases in your own sentences. Word puzzle, crossword, grid, etc. Match the synonyms. See the answer in the next page. Column A, trauma, coop, stir, motionless. In column B, move, still, great distress, cage for poultry. Answer. Trauma, great distress, coop, cage for poultry, stir, move, motionless, still. Okay. Now see A4. Do as directed. Tip. Activity based on contextual grammar. या प्रश्नात इयत्ता 8वी ते 10वीच्या वर्गात शिकलेल्या व्याकरणावर आधारित कोणती ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातील. या कृती क्वेश्चन नंबर 1A व क्वेश्चन नंबर B पेक्षा वेगळ्या असतील. यामध्ये पुढील व्याकरणावर आधारित
कॉन्टेक्स्चुअल ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातील. आयडेंटिफिकेशन ऑफ टेन्सेस अँड कन्वर्जन ऑफ वन टेन्स टू अनदर. चेंज द वॉइस. Begin the sentence with object given. Add a question tag or tail tag. Joining the sentences with if, unless, though, although, but, so, as, because, since, and, as well as, not only but also, when, where, which, who, as soon as, no sooner than, hardly when. Transformation. Assertive to exclamatory. Exclamatory. Interrogative to assertive. Negative to affirmative. Affirmative to negative. Imperative to polite request. Framing, double edged question and verbal question. Degree. Identification of clauses. See the question. The baby remained motionless. Make negative without changing the meaning. Answer. The baby didn't move, or the baby did no movements. Next, she simply sat there quietly. Choose correct question tag. She simply sat there quietly. Didn't she? A5. Personal response. Tip. पर्सनल रिस्पॉन्स या वैयक्तिक प्रतिसादावर आधारित ॲक्टिव्हिटी प्रश्नाचे उत्तर 4 ते 5 वाक्यात स्वतःच्या शब्दात लिहिणे अपेक्षित आहे. यामध्ये पुढीलपैकी एक ॲक्टिव्हिटी प्रश्न विचारण्यात येईल. आन्सर इन 4 to 5 सेंटेन्सेस. डिस्क्राइब, नरेट. डब्ल्यूएच क्वेश्चन. ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन इमॅजिनेशन, क्रिएटिव्हिटी अँड own response, etc. How will you help an injured bird or animal? Answer. If I find an injured animal, I will pick it up tenderly and bring to my home carefully. I will put some drops of water in its mouth to make it fresh. I will examine its injury and apply antiseptic ointment to its injured part and bandage it without hurting it. When it is a little bit comfortable, I will provide it water and food. Then I shall keep it in a small basket with cotton spread in it. I will see to it that it is safe in the place. I will take its care till it has enough strength or till it is fully recovered from the injury. Question number 2b. Read the passage and do the activities. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम पॅसेजचा अर्थ पाहूया. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. स्मार्ट ध्येयांची एक मार्गदर्शक सूची असते. स्पेसिफिक निश्चित तपशील असलेला. इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. सुधारणा करण्याची आवश्यकता असणाऱ्या एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा यात शोध घेतला जातो. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाईन द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. क्षेत्र जितके अधिक नेमके तितक्या उत्तम प्रकारचे व्यक्तीचे ध्येय साध्य होऊ शकते. इट मेक्स इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टोवर्ड द गोल्स. यामुळे मापदंड ठरवणे आणि त्यानुसार ध्येयाकडे वाटचाल करणे सोपे जाते. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग ए हाऊस, what exactly is the capacity required and how long can it stretch? उदाहरणार्थ, एखादे घर बांधताना किती क्षमतेचे घर हवे आहे आणि किती कालावधी लागेल याबद्दल माहीत असणे गरजेचे असते. नेक्स्ट, मेजरेबल, मोजता येण्याजोगा. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड्स
specific ways to track progress against goals. ध्येयाचे परिमाण निश्चित केले तर प्रगतीचे मापन करण्याचे विशिष्ट मार्ग आखता येतात. This makes it easy to benchmark performance throughout the goal period, including areas to improve. त्यामुळे ध्येयपूर्तीच्या संपूर्ण कालावधीतील कामगिरीचे मानक ठरवता येतात, तसे सुधारण्याच्या संधी शोधणे सोपे जाते. While playing football, one's exact role and position has to be clearly defined. फुटबॉल खेळताना खेळाडूंची भूमिका व त्याचे मैदानावरील स्थान निश्चित केलेले असणे आवश्यक असते. नेक्स्ट, अचिवेबल, प्राप्त साध्य करण्यायोग्य. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कंप्लीटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ द टाइम. ठराविक कालावधीत पूर्ण करता येतील असे ध्येय ठरवावीत. ऑफन these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. अशी विस्तृत ध्येय पूर्ण करण्याची पहिली पायरी किंवा मैलाचा दगड बनण्याचे काम करतात, ज्यातून कित्येकदा भविष्यातील कारकीर्द ठरू शकते. As students, we can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in future. कदाचित आपण राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री बनू शकणार नाही, परंतु एखादा मोठा सामाजिक कार्यकर्ता बनून प्रभावी कार्य करण्याचे स्वप्न नक्कीच पाहू शकतो. नेक्स्ट, रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स that are within one's current skill set or area of expertise. स्वतःला अवगत असलेल्या कौशल्यानुसार व क्षमतेप्रमाणे ध्येय निश्चित करणे महत्त्वाचे असते. Building expertise takes time, so expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. कोणत्याही गोष्टीत प्रावीण्य मिळवण्यासाठी वेळ द्यावा लागतो, त्यामुळे कमी कालावधीत एखाद्या विषयात पारंगत होण्याची अपेक्षा ठेवणे अवास्तव आहे. Being realistic will make it easy to be successful and attaining goals. वास्तववादी दृष्टिकोन असेल तर ध्येय साध्य करणे सहज शक्य होते. If defensive and not aggressive, the goal perhaps lacks realism. बचावात्मक असणारे आणि धडाडी नसलेले ध्येय बहुधा वास्तववादी नसते. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere टू द पिक्चर. आपल्या डोक्यात ध्येयाचे चित्र स्पष्ट असायला हवे आणि ते पूर्ण करण्याची क्षमताही असली पाहिजे. नाउ सी द क्वेश्चन नंबर 2B. रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. टिप. क्वेश्चन नंबर 2B यात कोर्स बुक मधील आणखी एका उतार्यावर आधारित B1 ते B5 अशा 5 ॲक्टिव्हिटीज असतील. ॲक्टिव्हिटीची यादी आणि माहितीसाठी क्वेश्चन नंबर 2A मधील A1 ते A5 च्या टिपा पहा. आता आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. क्वेश्चन नंबर 2A मध्ये A1 सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन, A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन, A3 व्होकॅब्युलरी क्वेश्चन, A4 ग्रामर क्वेश्चन, A5 सेल्फ रिस्पॉन्स क्वेश्चन्स. तसेच प्रश्न इथे या पॅसेजवर विचारले जातात. B1 simple factual question, B2 complex factual question, B3 vocabulary question, B4 grammar questions and B5 self response question. Okay, now see the question. B1, write whether the following sentences are true or false.
First sentence. Quantifying goals provides specific ways to track progress against goals. Answer true. Setting goals that can't be completed in the designated period of time. Answer false. Third sentence. It is important to create goals that are within one's current skill set or area of expertise. Answer is true. Next, last sentence. Being realistic will make it difficult to be successful at attaining goals. Answer is false. Half mark for each correct answer, total 2 marks. B2. How does quantifying goals help us? Answer. Quantifying goals help us to provide detailed and exact ways to track progress against goals. This makes it easy to benchmark performance throughout the goal period, including areas to improve. In the game of football, the player's exact role and position has to be clearly defined. B3. Cross the odd man out. First group. Involve, provide, important, create. Odd man, answer is important. Next. Specific, realistic, defensive, capacity. Answer is capacity. Next. Performance, achievement, aggressive, precedent. Answer is aggressive. Next. Clearly, lucky, freely, exactly. Answer is lucky. Next, B4. It is important to create goals. Pick out the infinitive. Answer is to create. These goals may act like stepping stones. Pick out the present participle. Stepping. B5. Why is it necessary to set our goals realistic? Answer. It is important to create goals that are within your current skill limits. You must be an expert in the area you have undertaken. Your approach towards your goal must be realistic and positive. You must have to work hard and know how and when you can attain the goals. Hello friends, in the next video we are going to study question number 3A and question number 3B, that is poetry section. Hello friends, thank you very much for watching my videos.